प्राध्यापक राहुल गोरले, NSSचा मी इथं इंचार्ज आहे ओव्हरऑल कॉलेजला. माझ्याकडनं जे प्रेसिडेंट सर आहे दीपकजी चापले साहेबांना यांना 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि दरवर्षी आम्ही सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम दरवर्षी आम्ही साजरा करतच असतो. ते हेल्थ चेकअप कॅम्प असो की ब्लड डोनेशन कॅम्प असो, आणि भरपूरशे गावापाड्यात आम्ही NSSच्या माध्यमातून विविध उपक्रम जे शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी, गावातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांचा विकास व्हावा, बुद्धीचा विकास व्हावा यासाठी वेगवेगळे कॅम्प घेत असतो. आता NSSचा लास्ट कॅम्प घेतला, त्याच्यानंतर आम्ही ट्री प्लांटेशन ड्राईव्ह घेतो, त्याच्यानंतर आम्ही क्लिनिंग ड्राईव्ह घेतो, क्लीननेस ड्राईव्ह, असे विविध स्वच्छता अभियान, असं विविध कार्यक्रम आम्ही घेतो. आज मॅडम काय सांगणार, सरांच्या वाढदिवस निमित्त आपण इथं ब्लड कॅम्प वगैरे घेतलेला आहे, काय सांगणार आपण? हा आमचा 16वा वर्धापन दिवस आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, जे संस्थाचे जे स्थापक असतात त्यांचा वाढदिवस हा आपला फाउंडर्स डे वर्धापन दिवस असतो. तसंच त्यांचा 70वाही वाढदिवस आहे. आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प हा ऑर्गनाईज करतो. आणि तुम्ही बघताय मुलांचाही खूप चांगला प्रतिसाद असतो. दरवर्षी 100च्या वर आमचे डोनर्स असतात. आणि मुख्य म्हणजे आतापर्यंत तर फॅकल्टी डोनेट करायची, पण यावेळेस म्हणजे काही वर्षापासून आम्ही बघतोय की मुलंही या गोष्टीला जागृत होत आहे. त्यांनाही समजते की ब्लड डोनेशन किती एक चांगला आहे, म्हणजे आपल्या बॉडीला पण एक रिकव्हरी होते त्याच्याने. आणि त्यांच्याकडनंही खूप छान प्रतिसाद मिळतोय. आणि डोनर हे जे आहेत, हे बँकवाले, तेही आम्हाला बरेच सपोर्ट करतात आणि त्यांची पण फॅसिलिटी खूप चांगली आहे. तर आम्ही मागच्या वर्षी पण त्यांनाच आमच्यासोबत हे केलेलं होतं, असोसिएट आहेत. आणि हे एकंदरीत हा एक आमचा एक छोटा उपक्रम आहे जो आम्ही वर्षातनं, आता यावर्षीपासून आम्ही वर्षातनं हा 2दा करणार आहे या, आणि आता करतोय आणि 6 महिन्यानंतर जानेवारीमध्ये पण करतोय. कोणत्या रक्तपेढी असं तुम्ही जॉईंट व्हेंचर केलेलं आहे? अमन ब्लड बँक आहे ते, त्यांच्यासोबत आम्ही असोसिएट करून हे करतोय. मागच्या वर्षी पण त्यांनीच केलं. आपला परिचय? येस, माझं नाव डॉक्टर रसिका रणजित चाफले आहे. मी इथे इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आहे, प्लस मॅनेजिंग डिरेक्टर आहे. आमचे प्रेसिडेंट साहेब हे माझे सासरे आणि सचिव रणजितजी चाफले हे माझे पती आहेत. मला एक सांगा, विद्यार्थ्यांनीच ब्लड दिलं आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण स्टॉफ पण जागृत झालेले आहेत, यांनी पण ब्लड दिलेलं आहे. असे किती स्टॉफ आहेत आपल्या ज्यांनी ब्लड दिलेलं? पूर्वी जेव्हा आम्ही ही सुरुवात केली होती तेव्हा अगदीच कमी असायचे लोक, 15, 20, 21 असेच असायचे. पण हळूहळू हा अवेअरनेस वाढत गेला. मागच्या वर्षी तर कमीत कमी 70 स्टाफनी दिला आणि 100 हे स्टुडंट्स होते. यावर्षी तो आणखी आकडा वाढतोय. आता कसं आहे, आता कॉलेज सुरू व्हायचं आहे 1 जुलैपासून आहे, म्हणून मुलं कमी आहेत. पण तरी हा प्रतिसाद आम्हाला असं वाटतो की जानेवारीमध्ये याचा डबल होईल. मी डॉक्टर VG अरसपुरे, प्राचार्य सूर्योदय इंजिनिअरिंग कॉलेज मधून बोलतो आहे. आज आमच्या साहेबांचा 70वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं मला तुम्हाला स्पेशली सांगावं असं वाटते की आमच्याकडे इंजिनिअरिंग म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीच्या जवळपास 7 ब्रँचेस आहेत. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स आणि पॉलिटेक्निकसुद्धा आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे 4 ब्रँचेस आहेत, म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मायनिंग इंजिनिअरिंग. आणि आमच्याकडे MBA आणि MCA सुद्धा आहे. आम्हाला स्पेशली सांगावं होतं की आम्ही होतकरू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शहरी भागातील विद्यार्थी ज्यांची इकॉनॉमिक कंडिशन चांगली नाही आहे, त्यांना स्पेशली आमच्या कॉलेजमध्ये आम्ही काही फीमध्ये कन्सेशन देतो आणि त्यांना त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, त्यांना विद्यासोबतच काही नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे, याच्यासाठी आमचे साहेब सदैव तत्पर असतात. आणि आम्ही त्या दृष्टीनं समाजासाठी एक सेवा करण्याचा एक माझा आमचा सुद्धा एक अभिप्राय आहे. सर, कॅम्पस वगैरे येतात का इथं? यस, खूप आमच्याकडे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल यावर्षी 100% कॅम्पस झालेला आहे. तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे कॅम्पस होतो. त्यासोबतच पूल कॅम्पस होतो, म्हणजे एकाच आमच्या कॉलेजसोबत बाकीचे कॉलेज या पूल कॅम्पसमध्ये जॉईन होतात आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगारामुक्त करण्यासोबतच नोकरीचं सुद्धा आम्ही त्यांना
प्रयत्न करत असतो, सदैव प्रयत्न करत असतो. सर मला सांगा की नागपूर शहरामधून ह्या कॉलेजला लांब पडते तर काही व्यवस्था आहे का, व्हेकलची काही व्यवस्था वगैरे? हा, आमच्या कॉलेजमध्ये बसची सुद्धा सुविधा आहे आणि बसमधून बरेच विद्यार्थी आमच्याकडेच्या फर्स्ट इयरला सेकंड इयरचे विद्यार्थी जाणं येणं करत असतात. ग्रामीण भागातील बरेच आणि नागपुरातले बरेच विद्यार्थी आमच्या कॉलेजला येतात. आमच्याकडे स्किल डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये स्थापन झालेलं पहिलं एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे. त्याच्यासोबत आमच्याकडे म्हणजे विद्यापीठाचा उपक्रम असो, विद्यापीठाच्या सिलेबससोबत विद्यार्थींना ज्या कंपन्यांमध्ये जे नॉलेज पाहिजे हे नॉलेज आम्ही आमच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर फॉर स्किल आणि एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट याच्या माध्यमातून देतो आणि विद्यार्थ्यांना नोकरीच्या लागणारे जे स्किल आहे ते त्या माध्यमातून पोरांना आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यामुळे ते मुलाला नोकरी 100% लागेल याची आम्हाला थोडासा विश्वास वाटतो. आता किती विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली? बरं, यावर्षी आमच्या तिन्ही ब्रँच विद्यार्थ्यांची सर्वांना सिलेक्शन झालेलं आहे आणि दरवर्षी आमच्याकडे जवळपास 150-200 विद्यार्थी प्लेसमेंट होतातच. आजच्या दिवसी मुलांना म्हणजे जसं ओबीसी, एससी आणि एसटी मुलं, एससीच्या मुलींना स्पेशली सांगू इच्छितो, ओबीसीच्या मुलींना गव्हर्नमेंटकडून ऑलरेडी काही 100% काही सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे त्यांना स्कॉलरशिप 100 गव्हर्नमेंटच देते. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 50% आम्ही काही त्याच्यामध्ये कन्सेशन दिल्या जाते आणि त्या निमित्तानं स्पेशली जे काही विद्यार्थी उत्कृष्ट मार्क मिळाले त्यांच्याकडून सुद्धा मॅनेजमेंट आपल्या लेवलला कमीत कमी त्यांना फी मिळून त्यांना रोजगार मिळण्यासाठी सदैव प्रयत्न करतो. सर इथं हॉस्टेलची काय व्यवस्था? आमच्याकडे मुलींसाठी आम्ही बाहेर हॉस्टेल घेतले आहेत. विद्यार्थ्यांसाठी जवळपास 50 विद्यार्थ्यांना आमच्याकडे संस्थेचं हॉस्टेल आहे आणि सोबत आमच्या कॉलेजमधली सुविधा सुद्धा अवेलेबल आहे. थँक्यू. सर्वात प्रथम आपल्याला वाढदिवसाच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलतर्फे वगैरे. आपण 2010 पासून इथले ग्रामीण शहरी विद्यार्थ्यांना जे घडवून आणले आहे, प्रत्येकांना रोजगार पण उपलब्ध करून दिलेला आहे, त्याबद्दल मनापासून आपल्याला आभार. काय सांगणार सर आपण आज वाढदिवसानिमित्त? वाढदिवसानिमित्त आता जे कामं सुरू आहे आमचे आतापर्यंत 2010 पासून हे कॉलेज सुरू आहे. आधी BE होतं, मग पॉलिटेक्निक होतं, नंतर MBA होतं, MCA होतं, CSED होतं. आज इथं 3,500 जवळपास मुलं आहेत आणि ऑटोनॉमसही आहे, नॅक पण झालेली आहे आणि पॉलीमध्ये MBA झालेलं आहे. आमची सतत तेच तयारी असते की कॉलेजमध्ये जे मुलांसाठी आम्ही का चांगलं करू शकतो, चांगला देऊ शकतो, त्यांचा कॉलेजचा प्रचार करू शकतो आणि त्या मुलांना प्लेसमेंट हे महत्त्वाचं आहे. नोकरी 100% प्लेसमेंट देते. बरेचसे मुलं औरंगाबादला, मुंबईला, काही बाहेर देशातही आहे, काही नागपूरलाही आहे. असं सतत आमचं सुरू होतं. आणि 2010ला कॉलेजची सुरुवात झाली त्यावेळेची परिस्थिती काय होती? त्यावेळेस फार वाईट परिस्थिती होती, कारण का तेव्हा सगळेच इंजिनिअरिंग कॉलेजची वाईट परिस्थिती. तर आम्ही 15 वर्षात ऑटोनॉमस कॉलेज केलेलं आहे. नागपूरचं पहिलं शहर आहे. CSED आम्ही इथं जे गडकरी साहेब आम्हाला बोलवलं होतं तेव्हा तो कार्यक्रम सुरू केला, ज्याच्यामुळे मुलं कुठेही ते त्यांना नोकरीला बिलकुल अडचणीनं कामात जाते. त्यांना असा काही त्रास होत नाही आणि मुलं स्वतः येतात ॲडमिशनसाठी. गरीब मुलं आहे इथं, कारण का बाहेरगावचे मुलं आहे, त्यांना राहण्याची व्यवस्था, त्यांना खाण्याची व्यवस्था, हे सगळे प्रकार आम्ही त्याच्यावर लक्ष देतो आम्ही. सर विशेषतः म्हणजे आज 70वा तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रिन्सिपल सरांसोबत भेट झालेली आहे. त्यांनी विशेष विद्यार्थ्यांकरिता, नागपूरवासियांकरिता आणि ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता एक विशेष ऑफर पण ठेवलेली आहे आपल्या वाढदिवसानिमित्त, की विद्यार्थ्यांनी इथं कमी पैशामध्ये ॲडमिशन आम्ही करू, त्यांना गॅरंटेड जॉब पण आम्ही प्लेसमेंट देऊ. आज विशेष तुमच्या 70व्या वाढदिवसानिमित्त ही उपलब्धी त्यांनी प्रकाशित केलेली आहे. नाही आहे ना, तो काय आहे, कारण का इथल्या कॉलेजचं फीस कमी आहे, स्ट्रक्चर अर्धा पैसा तर ते स्कॉलरशिप मिळते आम्हाला. काही लोक जे गरीब मुलं काही कमी पैसे देतात ते आम्ही घेतो, असं नाही. त्याच्यातून कमीत कमी आता प्रत्येक वर्षी 2-4 असे मुलं आहेत का ते पैसे देऊ शकत नाही, आम्ही मदत करतो त्यांना. पण कुठंतरी आम्हाला माहिती पडलेली आहे 2010 पासून आम्ही कॉलेज पाहत आहोत. अधिकतर विद्यार्थी घडून इथून चांगले स्वतः पायावर उभे झालेले आहेत. तुम्ही पण शिक्षण महर्षी, आम्ही तुम्हाला शिक्षण महर्षी हे एक उपलब्धी बी तुम्हाला मिळाली पाहिजे
अशी बी आमची इच्छा आहे. नाही नाही, मला नाही मिळाली तरी चालेल. नाही, पण गरीब विद्यार्थ्यांना आपलं घडवला मुलांना. मुलं चांगले घडले पाहिजे हा एक उद्देश. कारण का मी तर एक साधी एक शाळा नाही उघडली, तर डायरेक्ट इंजिनिअरिंगच आहे. कन्व्हेंटही नाही उघडलं. पण गरीब खोतकरी विद्यार्थी इंजिनियर पण नाही आहे. अशा परिस्थितीत हे काम मी केलं आणि त्याला मला मिळालं कारण म्हणजे माझे सुनबाई आहे, मुलगा आहे, प्रिन्सिपल आहे, वाईस प्रिन्सिपल आहे, इथले बाकीचे कार्यकर्ता लोक आहे, कामं करणारे, ते सगळं मिळून बरोबर करतात. मग या प्रसंगी तुम्ही आपल्या विद्यार्थी या मग ग्रामीण भागातल्या पालकांना काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना प्रत्येक वर्षी बोलवतो आम्ही. त्यांना तुम्ही सांगितलं आहे का बाबा तुम्ही इथे या प्रत्येक वेळी मुलं शिकून राहिले की नाही, त्याचा काय रिझल्ट आहे आम्ही सूचना देतो, फोन करतो त्यांना वेळोवेळी सुरू आता संदेश काय देणार आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आहे? आमचं इच्छा तेच राहील ना की बाबा त्यांनी चांगलं शिकावं, चांगलं राहावं, चांगलं करावं, ज्या निमित्तानं आमचं कॉलेजचं प्रगती होईल त्याच्यामुळे होईल ना. मुलं शिकतील तेव्हा काही होईल. आता बरेचसे मुलं काही बाहेर देशात आहे तरी येतात ते प्रत्येक वर्षी. आम्ही बोलवतो त्यांना, इन्व्हाइट करतो, त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो. 3 दिवस नागपूरला ठेवतो त्यांना खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करतो. हे कार्यक्रम सतत सुरू आहे आणि नवीनही अजून आम्ही कार्यक्रम पुन्हा मी बोलत नाही, पण नवीन एक कार्यक्रम पुन्हा करून दिलो. ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बोलतो. ठीक, थँक्यू. ठीक.